क्रमांक 50 आविष्कार संजय सौंदकर। नमस्कार. शाई फासा माझ्या तोंडाला मी जाती जातीत माणसं वाटून बसलो. शाई फासा माझ्या तोंडाला मी जाती जातीत माणसं वाटून बसलो. असेल एखादा जातरत्न धर्मभूषण तर देऊन टाकावा मला. असेल एखादा जातरत्न धर्मभूषण तर देऊन टाकावा मला. सत्तेच्या भुकेपायी मी माणुसकी गहाण ठेवून बसलो. मी माणुसकी गहाण ठेवून बसलो. मुळात मला हे जाणीवपूर्वक म्हणावं लागतं, कारण स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच 1932 मध्ये कस्तुरखुद्द महात्मा गांधीजी असं म्हणतात की अस्पृश्यता, असमानता, जातीभेद ही या समाजाला लागलेली कीड आहे आणि प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे की तिला नष्ट करणं. मग अगदी स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही जर या राष्ट्रामध्ये ही समस्या उपस्थित होत असेल ना, इथली जनता असमानता, अन्याय आणि या समाजाच्या त्याच बुरसटलेल्या विचारांच्या मायाजाळात अडकली असेल ना, तर मग मला जाणीवपूर्वक म्हणावं लागतं की एकलव्याच्या अंगठ्याची जखम अजूनही ताजीच आहे. आणि याच विषयाचा परामर्श घेण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे. नमस्कार, मी चौंडकर आविष्कार संजय विषय मांडतो. एकलव्याच्या कापलेल्या अंगठ्याची जखम अजूनही ताजीच आहे. मुळात एकलव्याच्या अंगठ्याची जखम ही द्वापार युगातली, पण पुढे येणाऱ्या प्रत्येक युगात ती समाजाच्या पडद्यावर क्षणोक्षणी प्रदर्शित केली गेली. मग इतिहासाची पानं जशी जशी पलटत गेली ना, तशी तशी ही जखम तितकीच तीव्र आणि तितकीच खोल होत गेली. मग यातूनच 2006 साली झालेला दलित विद्यार्थ्यांवरचा हल्ला असेल, 2013तलं उत्तर भारतातलं मिड डे मील प्रकरण असेल, किंबहुना 2016तलं रोहित वेमुला प्रकरण असेल, अशी कित्येक घटना फक्त आणि फक्त जातीभेद, उच्च नीचता, असमानता याच घटकांमुळे घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मग मुळात जातीवादाचा, धर्मवादाचा या समाजावर इतका तीव्र परिणाम होईल ना, याची कल्पना कोणीही केली नव्हती. म्हणजे अगदी जन्माआधीच यांनी आमचा दर्जा ठरवावा आणि केलाच त्याच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न तर अगदी आमचं अस्तित्व नष्ट करून टाकावं. अहो, आमच्या 5वी पुंजताण म्हणजे अगदी आमच्या जन्मल्यानंतर आमची 5वी पुंजताणा अगदी ती 6वी म्हणत असावी. माफ कर मानवा, तू हुशार होतास, तू बुद्धिमानही होतास, पण नियतीला एकलव्याच्या अंगठ्याची जखम अजूनही ताजीच ठेवावीशी वाटते. मित्रांनो, खरं तर स्वातंत्र्याच्या 75 नंतरही जर या राष्ट्रामध्ये न्याय, समानता आणि संधीच्या विषमतेवर प्रश्न निर्माण होत असतील ना, तर खऱ्या अर्थानं हा देश महासत्तक होण्यासाठी या सर्वच बाबींचा नायनाट व्हायला हवा असं मला वाटतं. कारण जेव्हा अपार प्रतिभा असूनही त्याचं अस्तित्व नाकारलं जातं ना, प्रत्येक वेळी यशाच्या शिखरावर पोहोचण्याआधीच त्याची गळा दाबून हत्या केली जाते ना, तेव्हा मग हे राष्ट्र स्वातंत्र्यात असूनही मला ते पारतंत्र्यात दिसू लागतं. मग स्वातंत्र्याची आणि साक्षरतेची आपण कितीही लेबल लावत गेलो ना, तरी न्याय, असमानता आणि घराणेशाही यांसारख्या बाबी कधीच झाकोळल्या जात नाहीत. मग खरं तर स्वातंत्र्यानंतर आपल्याला या राष्ट्रामध्ये लोकशाही प्रस्थापित करायची होती, पण तीच प्रस्थापित करता करता कधी घराणेशाहीचा उदय झाला ना, हे आम्हालाच कळलं नाही. मग यातूनच दिल्लीत दशणपथ, मुंबईत मातोश्री, बारामतीत गोविंदबाग, बिहारमध्ये मायासागर आणि उत्तर प्रदेशात यादव विला कधी उभा राहिला ना, हे आम्हालाच कळलं नाही. मग अशा घटना राजकारणातही जेव्हा घडू लागतात ना, मग तेव्हा प्रश्न पडतो की एकलव्याच्या अंगठ्याची जखम ही अशीच ताजी राहते की काय. मित्रांनो, गुरं ओळणारा पोरगा साहेब झाला असं म्हणणाऱ्या मंजुषा शिंदे एका बाजूला, तर दुसरीकडे माफ करा बाबा, पण आपल्या मराठा समाजाला आरक्षण नाही म्हणून माझी 2दा पोस्ट चुकली असं म्हणत जेव्हा ती अलका आत्महत्या करते ना, तेव्हा हीच एकलव्याच्या अंगठ्याची जखम मला मृत्यू होणंही भयंकर वाटायला लागते. मग या सर्वच घटना जेव्हा जेव्हा समाजात घडतात ना, तेव्हा खऱ्या अर्थानं समाज हा प्रकाशाकडून अंधाराकडे, नीतीकडून अनीतीकडे आणि बुद्धिवादाकडून रूढिवादाकडे गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग समाजाची इतकी विदारक अवस्था असून देखील जेव्हा मी याच समाजाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघतो ना, तेव्हा तेव्हा खऱ्या अर्थानं हा समाज बेटीबंदी, रोटीबंदी आणि समुद्रबंदी यांच्या पलीकडे जाऊन कुठेतरी ठेपलेला मला पाहायला मिळतो. मग या समाजात जेव्हा महारासी शिवे कोपे ब्रह्मांड तो नव्हे, तया प्रायचित्त काही देह त्याग करिता नाही असं म्हणणारे संत तुकाराम महाराज, सर्व धर्मियांना स्वराज्यात सामील होण्याचा अधिकार आहे असं म्हणणारे शिवछत्रपती, किंबहुना 19व्या-20व्या शतकातले शाहू फुले आंबेडकर, नेल्सन मंडेला असे कित्येक समानतेचे पाईक असणारे लोक मला एकलव्याच्या अंगठ्याची जखम भरून काढताना दिसून येऊ लागतात. कारण याच महामानवांनी खऱ्या अर्थानं समाजात समतावादी, मानवतावादी आणि बुद्धिप्रामाण्यवादी विचारसरणी रुजवण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग मुळात आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला जातीभेद, उच्च नीचता, घराणेशाही यांसारख्या साऱ्याच बाबींचा नायनाट करायचा आहे. आणि ते करण्यासाठी प्रथमतः आपल्याला आपल्यातला माणूस जिवंत करणं फार गरजेचं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व मानवांच्या सुखासाठी आपल्या मनस्मृती जाळल्या होत्या ना, त्याप्रमाणे आपल्यालाही आपल्यातल्या मनस्मृती जाळायला हव्यात. मग माणसातला माणूस जगत असताना जेव्हा आम्ही सुपर 30 किंवा 12th फेल यांसारखे चित्रपट बघतो ना, तेव्हा ते चित्रपट बघण्यापेक्षा ते चित्रपट जगणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. मग जेव्हा या साऱ्याच बाबी घडतील ना, तेव्हा खऱ्या अर्थाने एकलव्याच्या अंगठ्याची जखम कायमचीच भरून निघेल. शेवटी कवयित्री आर्या राणी यांच्या शब्दात इतकंच, नको ते भेद आता एकीचाच देऊ पुरावा.
नको ते भेद आता एकीचाच देऊ पुरावा आणि ते एकीचं बळ दाटायला आधी एकलव्याच्या जखमेचा अंत व्हावा, आधी एकलव्याच्या जखमेचा अंत व्हावा.